हरि ओम. श्री रामचंद्र करुणा समुद्र ध्यातो तुझी राजस योग मुद्रा. नेत्री नये रे तुझ वीण निद्रा. कै भेटसी मजला सुभद्रा. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे. वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदास. मला वाटते अंतरित्वा बसावे. तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे. अपत्या परी पाजवी प्रेमग्रासा. महाराजया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम. प्रकृतीसारखे चालावे. परी अंतरी शाश्वत ओळखावे. सत्य होऊन वर्तावे लोकांनाैसे. दासबोधामध्ये मुख्य देवाचा अनुभव घ्यावा स्वतःच्या आतमध्ये, हा मुख्य शिकवणीचा भाग आहे. काय काय सांगितलेलं आहे दासबोधामध्ये, तर पहिल्या समासामध्येच समर्थांनी त्याची एकूणच उजळणी करून घेतलेली आहे. मुख्य देव तो कोण ते ओळखावं. त्याचा आपला संबंध काय आहे तो ओळखावा. भक्त म्हणजे काय ते ओळखावं. आणि हे सगळं सांगत असताना पण समाजामध्ये अनेक प्रकारच्या गोष्टी चालूच असतात आणि त्याचा एक परिणाम या साधकाच्या मनावर पण होत असतो. आणि मग एक संघर्षाला सुरुवात होते की चांगल्या गोष्टी समाजामध्ये सात्विक लोक वावरत असतात आणि ते अनेक प्रकारच्या उपासना करत असतात. आमच्या घरामध्ये पण पूर्वापार अनेक गोष्टी चालू असतात. आणि थोडंसं डोकं चालायला लागलं लहान वयात की एक बंडखोर प्रवृत्ती माणसामध्ये असतेच. त्यामुळे प्रत्येक गोष्टीला क्वेश्चन करणं. मी लहान मुलाला जसं काही सांगितलं तर जेवणाआधी हात धुवायचे, कशाला धुवायचे असतो, का असं विचारतो. मग ते सगळं त्याला सांगत बसायला लागतं. मग त्याला जर ते पटलं तर ते करतो, नाही पटलं तर तो नाही करत. आणि तसंच अध्यात्माच्या बाबतीमध्ये किंवा परमार्थाच्या बाबतीमध्ये पण अनेक गोष्टी चालू असतात. आणि त्याला का असं विचारल्यानंतर उत्तर जर का नाही मिळालं तर माणसं ते टाळण्याकडे जातात. म्हणून मग घरामध्ये ज्या काही उपासना चाललेल्या आहेत, समाजामध्ये ज्या काही गोष्टी चाललेल्या आहेत, त्याच्याकडे थोडंसं अवेअर होऊन बघायला ज्या व्यक्तींची प्रवृत्ती असते ते लोक त्या गोष्टींना प्रश्न विचारतात. आणि तशा व्यक्ती कमी असतात अर्थात. आणि बाकीचे लोक हे गतानुगतिक पद्धतीने एक देवाबद्दल प्रेम म्हणून, भीती म्हणून, समाजाचं एक प्रेशर असतं. आमच्या घरात काय काय चालू आलेलं आहे ते चालू ठेवण्याची एक जबाबदारी म्हणून असते. आणि या सगळ्या गोष्टींमधून त्या गोष्टी चालू असतात. आणि या सगळ्या गोष्टी चालू असताना आम्हाला एक सेंट्रल अध्यात्म कळलेलं आहे. आणि आता ह्याच्यामध्ये तर या सगळ्या गोष्टी काही आवश्यक नाही फारशा असं लक्षात येतं की आतमध्ये स्वतःच्या देवाचा वेध घ्यायचा आहे. त्याची भेट पण आतमध्येच होणार आहे तदाकार वृत्तीने. मग या सगळ्या गोष्टींचं करायचं काय? मग ती व्यक्ती जर का संघर्ष करत बसेल प्रत्येक गोष्टींमध्ये तर त्याची एनर्जी ही त्या संघर्षामध्येच वाया जाईल. आणि त्याला काहीही सबस्टॅन्शियल समाजामध्ये एकतर तो ऍक्सेप्ट होणार नाही. प्रत्येक गोष्टीला समाजाला तुम्ही चुकीचं आहात असं ऐकायची सवय नसते. आपण चुकीचं आहोत आपल्याला सारखं नाही आवडत. म्हणजे ठीक आहे थोडा वेळ आमचं चुकतं मान्य आहे आम्हाला, पण किती वेळा तेच ते सांगा. म्हणून संतांचा जो मार्ग आहे तो थोडा समाजाला सांभाळून घेऊन हाताला धरून चालवण्याचा आहे. आणि तो भाग समर्थ इथे या समासामध्ये थोडंसं सांगतायत की अनेक प्रकारचे देव, अनेक प्रकारच्या प्रतिमा, त्याच्यानंतर अनेक प्रकारच्या श्रद्धा, त्याच्यासाठी सांगितल्या जाणाऱ्या उपासना आणि
मग त्याच्यामधून काय काय मिळणार ह्याची यादी, आणि जर का ते नाही केलं तर मग काय काय कोप होतात, आणि मग कोप झाल्यानंतर देव काय काय करतो, ते एक लव्हाळी नावाचं पुस्तक आहे. तर त्याच्यामध्ये तो मुलगा एक आहे की जो ॲव्हरेज आहे बुद्धिमत्तेला, आणि मॅट्रिकला एक 4-5 वेळा मार्च ऑक्टोबर करून आलेला आहे. पण थोडासा त्याच्या मनात विचार पण आहेत चालू, आणि थोडंसं या गोष्टींबद्दल बंडखोरपणा पण आहे, आणि घरात एक पूजा करायची असं ठरतं. म्हणजे तो 2-4 अटेम्प्ट नंतर पास ज्या वेळेला होतो त्यावेळेला वडिलांना फारच म्हणजे अप्रूप वाटतं की आता झालंय असं. म्हणून तो BA झाला म्हणून सत्यनारायणाची पूजा करायचं ठरतं, आणि सत्यनारायणाची पूजा करून झाल्यानंतर मग ती पूजेनंतर मग ती कथा आहे, आणि मग कथेमध्ये अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत की ते व्रत कसं करायचं, मग ह्याला फायदा झाला, मग ते व्रताची महिमा दुसऱ्याने ऐकला, आणि ते नाही केलं मग तो प्रसाद भक्षण नाही केला म्हणून त्याने त्याचा कोप झाला सत्यनारायणाचा. मग कोप झाला म्हटल्यानंतर पुन्हा मग परिमार्जन काय, मग पुन्हा एकदा पूजा करा आणि मग श्रद्धापूर्वक करा. हे सगळं ऐकल्यानंतर तो शेवटी असं मी त्या कादंबरीमध्ये लिहिलंय माझं मत म्हणून मांडत की माझा प्रसाद खाल्ला नाहीस तर बघ तुझी तंत्रवीन, असं म्हणणारा देव असू शकत नाही. की एवढं काय आहे म्हणजे सारखं घाबरून राहायचं. पण अशा प्रकारच्या नाना गोष्टी समाजामध्ये चाललेल्या आहेत, आणि त्या समर्थाने असं म्हटलं की शास्त्रांचा बाजार भरला, शास्त्रांचा बाजार भरला, देवांचा गलबला झाला, लोक कामनेच्या व्रताला झोंबून पडले. काहीतरी प्राप्त होणार, किती बाकी एज्युकेटेड असले आणि सगळ्या गोष्टी अगदी शास्त्राने समजून घेत असले तरी ज्या वेळेला प्रॉब्लेम येतो त्यावेळेला ते सगळं बाजूला ठेवून कोणाला तरी आता शरण जाऊन कोणीतरी आमचं बरं करून द्यावं, अशा प्रकारचा एक आधार घेण्याची प्रवृत्ती माणसामध्ये असते. त्यामुळे प्रगती झाली वगैरे हे सगळी जरी असलं, विज्ञानाची प्रगती झाली तरी माणसाचा जो मेंदू आहे आतमध्ये तो थोडासा अजून प्रिमिटिव्हच आहे, आणि तो प्रत्येक गोष्टीमध्ये आधार शोधणं, घाबरणं, ह्या गोष्टी ज्या आहेत त्या नैसर्गिक रीतीने आहेत. त्यामुळे कामनिक व्रत त्यावेळेला सांगितली जातात, लोक त्याला भुलतात. त्याच्यामुळे प्रत्येक बाबतीत टीका करण्याचं कारण नाही, कारण म्हणजे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कळत असल्या तरी आतमध्ये कुठेतरी आमचं सगळं जे चाललंय ते देवाने बरं करून द्यावं ही भावना आपल्याही मनामध्ये असतेच. म्हणून अशा प्रकारची व्रत आणि उपासना अंतःकरणामध्ये चालत असतं. आणि काय चालतं मग तर ऐसे अवघे नासले, सत्यासत्य हरपले, अवघे अनायक झाले चहूकडे. मी नक्की हे याला गाईड कोण करणार, मतामतांचा गलबला कोणी पुसेना कोणाला. म्हणजे एकदा का आम्ही एखाद्या संप्रदायाचे अभिमानी झालो किंवा एखादी गोष्ट आम्हाला दैववशात काही अनुभवाने आली, ज्ञानेश्वर महाराजांनी त्याला असं म्हटलंय की खरं तर लोक कामनिक व्रत करतात, उपासना करतात, म्हणजे सकाम उपासना ज्या चालतात त्यावेळेला त्याच्या एकूण कर्माच्या अनुसारच त्याला फळ मिळत असतं, पण ती व्यक्ती मूढपणाने असं म्हणते की त्या देवतेने मला ते प्राप्त करून दिलं. पण त्या व्यक्तीला मात्र ते म्हणजे आम्ही उपास धरले आणि त्याच्यानंतर आमचं एकदम जे नोकरीचं चाललं होतं ते बरं चाललं. म्हणजे तुम्ही जर का युट्यूबवर बघाल, अनेक प्रकारच्या गोष्टी युट्यूबवर अवेलेबल असतात, तर त्याच्यामध्ये अशा प्रकारे गुरूंचे अनुभव सांगणारे लोक पण असतात. आता हे काय आहे तर त्यांना काहीतरी भाग्यवशात गोष्टी झालेल्या असतात, आणि त्याच्यानंतर मग आमच्या घरी चोरी झाली होती आणि मी अमुक अमुक गुरूंची उपासना करते, आणि मग ती चोरी झाल्यानंतर नेमकं ज्या पेटीमध्ये दागिने होते ते चोरांना सापडलं नाही, का तर गुरूंची कृपा. आता काय म्हणजे कृपा म्हणा, आता काय दुसरं काय म्हणणार त्याला. पण हे काय याच्यासाठी गुरु बसलेले नाही दागिन्याची पेटीला सेफ ठेवण्यासाठी, लॉकर शोधा त्यापेक्षा बँकेत. पण अशा प्रकारच्या गोष्टी, असत्याचा अभिमान, मतामतांचा गलबला कोणी पुसेना कोणाला, जो जे मती सापडला तयासी त्याची थोर. ज्याला जी गोष्ट पटली त्याच्या दृष्टीने तेच सगळं. लोक कोण्या पंथे जाती आणि कोण्या देवास भजती, ऐसी हे रोकडी प्रचिती सावध आहे का. मग समर्थांनी
याच्यामध्ये एकूण अशा लोक कुठल्या कुठल्या गोष्टी करतात त्याच्या म्हणजे प्रकार तर अनंतच आहेत, पण त्याच्या 4 कॅटेगरी केल्या. आणि रामकृष्ण परमहंस जसं म्हणत असत तसं प्रत्येक जण असं म्हणतो की माझं घड्याळ बरोबर चालतं, असं ते म्हणत असत. की समजा भारतामध्ये आत्ता 8 वाजलेले आहेत, अमेरिकेमध्ये अजून काही वेगळी वेळ आहे, ऑस्ट्रेलियाला अजून वेगळीच वेळ आहे टाइम झोननुसार. तर त्याच्यामध्ये खरं तर त्या सगळ्या वेळा तिथल्या तिथल्या प्रमाणे बरोबर आहेत, पण समजून नाही घेतलं तर तो म्हणेल की माझीच वेळ आत्ता बरोबर आहे. पण सगळ्या गोष्टी बरोबर चाललेल्या आहेत. एकाच ईश्वराने, ते असं म्हणत असत की एकाच ईश्वराने या सगळ्या उपासना निर्माण केलेल्या आहेत, आणि त्यामुळे ज्याला जे झेपेल त्याप्रमाणे ती उपासना सांगितली गेलेली आहे. मी ते उदाहरण असं देत असत की एखादी आई, तिला 4 मुलं आहेत, तर बटाट्याचे 4 पदार्थ वेगळे वेगळे चवीनुसार आणि त्याच्या पचनशक्तीनुसार त्याला ते देत असते. कोणाला भाजी करून देते, अजून कोणाला काय करून देते. त्याप्रमाणे सगळ्या उपासना ईश्वराकडूनच आलेल्या आहेत. म्हणून त्या कुठल्याही उपासनेला दुय्यम ठरवण्याच्या भानगडीत आपण पडू नये, हे समर्थांना सांगायचं आहे. म्हणून या समासाचं नाव आहे ते चत्वार देव, म्हणजे 4 प्रकारचे देव, असं समर्थांनी म्हटलेलं. 4 प्रकारचे देव असं नसून, मी देवाचे 4 प्रकार नसून, देवाकडे जाणाऱ्या किंवा देवाला अप्रोच होणाऱ्या जी भक्त मंडळी आहेत, साधक समाज आहे, तर त्यांचे 4 कॅटेगरीज, की कुठल्या कुठल्या प्रकारामध्ये ते देव बघतात आणि त्याला ते भावतात. तर पहिला भाग आहे म्हणजे प्रतिमा. एक नाना प्रतिमा, एक म्हणजे नाना प्रकारच्या प्रतिमा आणि त्याच्यापुरतीच देवाला मर्यादित करून ठेवणं. आणि सगळ्या उपासना अशा प्रकारे त्या साकार, सगुण साकार मूर्तीशी संबंधित करणं, त्याच्याशी रिलेटेड ज्या काही त्याच्या डूज अँड डोंट्स आहेत, म्हणजे मूर्तीपूजेच्या दृष्टीने, व्रतांच्या दृष्टीने, त्यालाच साधं सर्वस्व मांडून बसणं. अशा प्रकारे एक मर्यादित प्रकारचं अध्यात्म, की त्या प्रतिमेच्या पलीकडे देव नाही, जे काही आहे ती प्रतिमा म्हणजेच. अशा प्रकारचा भाव घनीभूत होणं ही गोष्ट विशेष आहे, परंतु ती संकुचित भावाने ते राहणं, त्याला एक नाना प्रतिमा, म्हणजे त्या प्रतिमेच्या दृष्टीनेच सगळ्या गोष्टी, आमचं अध्यात्म चालणं, त्याच्या पलीकडे कुठेही अध्यात्माचा एरवी गंध नसणं. त्याला स्वामी विवेकानंदांनी विलक्षण टीका केलेली आहे की हिंदू धर्म त्या काळचा जो होता, त्यांनी असं म्हटलंय की आमचं, मग ते सगळ्या उपासना आल्या आणि मग पद्धती आल्यानंतर मग देवाची पूजा कशी करायची, मग ती सुपारी उजवीकडे ठेवायची का डावीकडे ठेवायची, मग त्याला फुलं व्हायची, मग आधी पाणी उजव्या हाताने सोडायचं का डाव्या हाताने सोडायचं, सगळं आमचं धर्म म्हणे ह्याच्यातच आलेलं आहे की ते पाणी उजव्या हातात सोडायचं की डाव्या हातात सोडायचं. ते या धर्माचा जो उद्देश आहे तो ईश्वराची अनुभूती करण्यासाठी म्हणून आहे. हा मुख्य मार्ग हरवला आणि ती प्रतिमा पूजा केवळ एक रिच्युअल, म्हणजे 1 2 3 4 5 अशा 6 स्टेप मी जर का जे काय सांगितल्या त्या फॉलो केल्यानंतर आमची उपासना संपली. आणि त्याच्या बाबतीत मग हवंय काय, तर त्या देवाने मला मी मागितलेलं फळ द्यावं, कारण मी पूजा केली. आणि नाही केलं, मग संकट आलं, मग त्या प्रतिमेला पाण्यात बुडवून, मग ते पूर्वी करायचे ते खूपच, आता लोक म्हणजे घरात पूजाच करत नाहीत, त्यामुळे पाण्यात बुडवण्याचं धैर्य कोणाकडे राहिलेलं नाहीये की रोजच पूजा करत नाही तर पाण्यात तरी कोणाला बुडवणार. पण मग ते पाण्यामध्ये, आता पाण्यातून कृष्णाला बाहेर काढणार नाही, बाळकृष्णाला, का तर आमच्या घरात प्रॉब्लेम आला, आम्ही प्रॉब्लेम आहे म्हणून तू पण पाण्यात राहा, म्हणजे जसं आम्हाला तसं तुला मिळणार. अशा प्रकारे देवाशी राहणं, एक नाना प्रतिमा. दुसरा अवतार महिमा, म्हणजे वेगवेगळ्या देवतांच्या जे अवतार होऊन गेले त्याच्याशीच संबंधित होऊन राहणं, त्याच्याशी भाव धरून राहणं. तिसरा तो अंतरात्मा. चौथा निर्विकारी, म्हणजे सर्वांमध्ये असणारा जो ईश्वर आहे त्याची पूजा करणं. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा, म्हणजे सगळ्यांमध्ये असणाऱ्या ईश्वरालाच मानणं आणि एक प्रकारे समाज पुरुषाला उपयोगी पडणं, त्याच्यासाठी म्हणून काही ना काही चांगल्या गोष्टी करणं, अशा प्रकारे ईश्वराची पूजा करणं. आणि चौथा तो निर्विकारी, म्हणजे सगळ्यांमध्ये देव भरलेला आहे अशी धारणा धरणं, हा एक तिसरा प्रकार. आणि चौथा म्हणजे ते ब्रह्म हे निराकार आहे, साकार ब्रह्म नाही, अशा प्रकारचा भाव धरणं अंतःकरणामध्ये. आता हे 4ही प्रकार जे आहेत ते समाजामधल्या वेगवेगळ्या धारणा व्यक्त करत आहेत. समर्थांनी असं म्हटलं की ह्या 4 कॅटेगरीजमध्ये जगातल्या सगळ्या उपासना बसतात, आणि ते बरोबर आहे की ह्याच्यामध्ये कुठे ना कुठे आपण बसत असतो. आणि काही लोक सर्व प्रकारच्या भावांमध्ये
धारणा धरत असतात की ब्रह्म निर्विकार आहे हे पण त्यांना लॉजिकली पटत असतं, सगळ्यांमध्ये पण आहे हेही पटतं, प्रतिमाची उपासना पण चालते आणि अवतारांना पण मानलं जातं, त्याच्या एकूण गुणवर्णनामध्ये रस निर्माण होतो. आणि अशा सर्व प्रकारे घेऊन राहणं हे खरं तर अभिप्रेत आहे समर्थांना, एकूण संतांना. कारण नाही तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये संघर्ष निर्माण करत राहणं आणि मग आमचंच कसं बरोबर आहे हे हेकटपणे ज्या वेळेला माणूस सांगायला लागतो त्यावेळेला त्याला ते धड कळलेलं नाही असं त्याचा अर्थ आहे. म्हणून ह्या 4 कॅटेगरीजमध्ये संतांच्या उपासना सुद्धा आम्ही जर का बघितल्या तर ह्या सगळ्या गोष्टी ते त्यांच्या त्यांच्या प्रवृत्तीनुसार करत असतात. म्हणजे एकदा निसर्गदत्त महाराजांकडे ज्यावेळेला एक त्यांची पुस्तकं आणि एकूण सगळा जो भर आहे तो स्वच्या जाणीवेवरच आहे हा सगळं वाचून एक व्यक्ती आलेली होती आणि त्यांची अशी अपेक्षा होती आता महाराज जर का केवळ स्वरूपानुसंधान सांगतात त्याचा अर्थ सगुण उपासना काही नसणारच करत म्हणजे. तर ज्यावेळेला ते आले तर त्यांच्या हॉलमध्ये सगळ्या देवदेवतांच्या प्रतिमा लावलेल्या आणि त्या आले त्यावेळेलाच नेमका महाराज आरती करत होते, सगळ्या देवतांपुढे ओवाळत होते आणि त्यांना कळलं ना की सांगताना तर उद्देश ते हे सांगतात की स्वरूपानुसंधान जाणीव हाच देव, दुसरा काही देव नाही. आणि प्रत्यक्ष स्वतः करताना अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रतिमांना ओवाळत आहेत. तर त्याच्या मनात विकल्प निर्माण झाला की हे नक्की काय आहे. तर त्यांनी विचारल्यावर ते म्हटले की इथे जी पूजा करणारा हा पण जाणीव स्वरूप आहे आणि पूजा घेणारे जाणीवेचीच पूजा चाललेली आहे. आता पूजा घेतात ती प्रतिमा, अंगा येतो अंतरात्मा, हे समर्थांनी म्हटले. त्याचं ते उदाहरण आहे की प्रतिमा पूजा घेतात पण त्याच्यातला जो भाव आहे तो आतमध्ये येतो. म्हणून सगुण उपासनेचं जे मूल्य आहे ते सोडून केवळ आम्हाला तर निराकार कळलंय म्हणून आम्ही आता दुसरं काही करणारच नाही असं होत नाही. आम्हाला आमच्या शरीराच्या आकाराचं जोपर्यंत भान आहे तोपर्यंत साकार उपासनेचं महत्व आहे. म्हणून रामकृष्णांकडे ज्या वेळेला रामकृष्णांचं चरित्र म्हणजे ते असं आहे की स्वामींनी एकदा म्हटलं होतं की तुम्ही काहीही मागा, ते रामकृष्ण अध्यात्म क्षेत्रातलं ते रामकृष्णांच्या चरित्रामध्ये आहे, ज्ञान भक्ती वैराग्य. त्यावेळेला मास्तर महाशय पहिल्यांदा सुरुवातीला त्यांच्याकडे यायला लागले होते त्यावेळेला त्यांनी असं विचारलं की मग तुम्ही नक्की तुम्हाला काय आवडतं. म्हणजे रामकृष्णांनी मास्तर महाशयांना विचारलं की कुठल्या प्रकारची उपासना आवडते, देव साकार आहे की निराकार, तुम्हाला काय आवडतं. तर त्याच्यावर थोडासा विचार करून मास्तर महाशय म्हटले की मला आपलं निराकारच आवडतं. म्हणजे एकूण त्या काळामध्ये बंगालमध्ये ब्राह्म समाजाची जी काही चळवळ चाललेली होती आणि निराकार ब्रह्माची उपासना ते सांगत असत, त्याचा मोठा इम्पॅक्ट त्या काळच्या सुशिक्षित पिढीवर पडलेला होता, नवतरुण पिढीवर. त्यामुळे ईश्वर साकार असू शकत नाही, तो निराकारच असला पाहिजे अशा प्रकारची धारणा नक्की ठसलेली होती आणि मास्तर महाशय पण त्याच इन्फ्लुएन्स खाली होते आणि ते रामकृष्णांकडे आलेले होते. तर मला आपलं निराकार आवडतं असं म्हटल्यानंतर रामकृष्ण म्हणले ठीक आहे, एक काहीतरी धरून असावं, निराकार असेल तर निराकार, पण याचा अर्थ साकार खोटा आहे असं मात्र मानू नका. तो जसं निराकार आहे तसंच तो साकार पण आहे. आणि हे विधान एवढं बुचकळ्यात टाकणार होतं मास्तर महाशयांना की एकदा का त्याला निराकार म्हटल्यानंतर मग साकार कसा असेल, तो सर्व काही आहे असं त्यांनी म्हटलं होतं. पण मग लोक उपासना करतात आणि त्याच्यानंतर मूर्तीची उपासना करतात. त्यांना आता कोणीतरी सांगायला पाहिजे की मास्तर महाशयांनी असं म्हटलं की लोक वेगवेगळ्या प्रकारच्या उपासना करतात, त्यांना सांगायला पाहिजे की मूर्ती म्हणजे तो नव्हे, त्याच्यामधलं तत्व तो आहे. तर त्याच्यावर रामकृष्णांनी त्यांची निर्भत्सना करून असं म्हटलं होतं की तुम्हा कलकत्तेकरांच्या डोक्यात हे काय खूळ शिरलंय कळत नाहीये की उठसूट उठायचं आणि दुसऱ्याला लेक्चर द्यायचं. स्वतःला कोण समजावेल याचा पत्ता नाही. ज्याने हे सगळं जग निर्माण केलं, सगळ्या सोयी निर्माण केल्या, तो समजावून देईल ना प्रत्येकाला. त्यामुळे माणूस ज्यावेळेला मूर्तीची उपासना करतो त्यावेळेला मी मातीची उपासना करतो असं तर कधीही वाटत नसतं. मी त्यातल्या देवाची उपासना करतो आहे हा भाव त्याच्या आतमध्ये कुठेतरी जागा असतो आणि त्याच्यासाठी म्हणून त्याची उन्नती करण्यासाठी ईश्वरच गुरुस्वरूपाने येऊन त्याला ते गाईड करून देईल, त्याला ज्या वेळेला ती धारणा विकसित व्हायची असेल. म्हणून प्रत्येकाने आम्ही ज्या मार्गाने चालत आलो त्याच मार्गाने यावं अशा प्रकारचा हेकटपणा माणसाने करू नये असं त्यांना सांगायचं आहे. की अनेक प्रकारच्या उपासना समाजामध्ये चाललेल्या असतील त्या तशा चालू द्याव्यात. गीतेमध्येच सांगितलेलं आहे की जो ज्ञानी व्यक्ती आहे त्याने इतरांचा बुद्धिभेद करू नये. कारण तुम्ही जे करता आहात ते पण कसं चुकीचं आहे
असं सांगत बसल्यानंतर लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होईल, त्याची धारणा आतमधली जशी विकसित नाहीये, त्यामुळे तो जी गोष्ट करतो आहे मग हे काय, यांना अजून काही कळतच नाही आणि स्वामींचा अनुग्रह पण घेतलाय आणि सगळीकडे तीर्थयात्रेलाच जात बसतात, बसू देत, त्यांचं पुढे काय करायचं ते स्वामी आणि देव बघून घेतील. आपल्याला कुठे टेंडर दिलं की ह्यांना सगळ्यांना सुधार, आपण आपल्याला सुधारण्यासाठी म्हणून इथे इथं आहोत. आणि तो भाग एकदा का समजून घेतला की समाजामध्ये सगळ्या चालणाऱ्या उपासनांमध्ये एक सुसूत्रता आहे आणि ती सुसूत्रता आम्ही आमच्या आतमध्ये जर का उपासना समजून घेऊन करत असू मग या संघर्षाला फारसा थारा राहत नाही. म्हणून समर्थांनी प्रकृतीसारखे चालावे, की सगळ्यांसारखं चालावं, उगीच लोकविलक्षण वागायला जाऊ नये, की कसं सगळ्यांचं चूक आहे आणि माझंच कसं बरोबर आहे अशा प्रकारच्या भानगडीमध्ये पडू नये. किंवा चार लोक ज्या प्रकारची उपासना तिथे करत असतील तर तिथे जाऊन आपलंच वेगळं काहीतरी लोकांना, कारण की ते कळलेलं असलं की दाखवायची खुमखुमी फारच असते. मग चार लोक तिथे भजन करत असतील तर हा जाऊन तिथे डोळे मिटून बसू शकतो, म्हणजे ध्यान असतं, पण विलक्षण वाटेल लोकांना, चार चौघांच्या पलीकडे काहीतरी वेगळं वाटेल असं वागू नये असं त्यांना सांगायचं आहे. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी जे म्हटलं की मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक नोहावे लोकांप्रती. लोकांप्रती कुठल्याही ज्ञानी व्यक्तीला सांगितलेलं आहे, साधकांना तर हे अगदी मस्त आहे, पण ज्ञानी व्यक्तीने पण अलौकिक होईल अशा प्रकारे आपण वेगळ्या आहोत चार चौघांपेक्षा असं चुकूनही वाटता कामा नये, असं ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं आहे. तेच समर्थ सांगताहेत की एकूण लोकाचाराला जे काही सुसंगत आहे त्याच्यामध्ये संघर्ष न करता प्रकृतीसारखे चालावे, सगळ्यांसारखं वागावं, परी अंतरी शाश्वत ओळखावे. पण आतमध्ये पक्क असलं पाहिजे की मला काय करायचं आणि याच्यामधलं नक्की या सगळ्या उपासनांमधलं सार काय आहे, तर आत्मानुभूती हे सार आहे. म्हणून वेगवेगळ्या उपासना करण्यातून जे अंतःकरण ईश्वर भावाला वेगवेगळ्या पद्धतीने, मग ते सकाम का असेना, ईश्वराशी संबंधित होत असतं आणि ते ईश्वराशी संबंधित होण्याचं काहीतरी मूल्य आहे आणि त्याच्यातून मन हळूहळू शिकत शिकत ईश्वर भावना प्रगल्भ होत जाईल. जसजसं भाग्यवशात सद्गुरूंचा लाभ झाला किंवा सत्शास्त्रांचा लाभ झाला तर याच्यामधून नक्की काय ठेवायचंय आणि काय वगळायला पाहिजे हा विवेक विकसित होत जाणं. आणि तो विवेक विकसित होत असताना काही काळ ती व्यक्ती समजलेल्या गोष्टी कदाचित आचरणात आणू नाही शकणार, नका आणेना, पण आपल्या बाबतीत पण आपण त्याच स्टेजला आहोत की समजलेल्या खूप गोष्टी आहेत पण अजून आचरणात येत नाहीये. तर त्यामुळे एका बाजूला चंचल असं जे मन आहे त्या चंचल मनाला निश्चळ असलेलं तत्व कळलेलं आहे, पण त्या मनाचं चंचलत्व हे अनेक गोष्टीमध्ये त्याला फिरवतं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला नक्की काय साध्य करायचं हे तुम्ही एकदा स्वतःशी ठरवून घ्यायला पाहिजे की तुम्हाला त्या चंचलाच्या मागे जायचंय की निश्चळ होऊन जायचं. अशा प्रकारे बुद्धीने लक्षात घेणं की अरे जो चंचळाशी ध्याईल म्हणजे चंचळाच्याच मागे जाईल, मनोमार्गे गेला तो येथे मुकला, असं जे ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय की मनालाच्या मागे जो जाईल तो इथे मुकला, म्हणजे त्याला काही प्राप्त होणार नाही. कारण मन अशा प्रकारे फिरवून फिरवून सगळीकडे, कारण एक छान तो उदाहरण दिलं जातं की मन स्वपाशी यायला किंवा स्वपाशी स्थिर राहायला जे आतमधून नकार देतं किंवा ते सोडून दुसरं काहीतरी करू असं वाटतं, याचं कारण त्यांनी असं म्हटलंय की उद्बत्ती वर ज्यावेळेला ती प्रज्वलित आहे म्हणजे पेटलेली आहे आणि त्यावेळेला जर का एखादा किडा कीटक उद्बत्तीच्या त्या ठिणगीवर जाऊन बसेल तर तो भस्म होऊन जाईल हे त्याला कळत असतं, म्हणून तो उद्बत्तीच्या आजूबाजूला फिरतो पण त्याच्यावर जाऊन वेध घेत नाही. त्याप्रमाणे मन ते जर का स्ववर जाऊन चिकटलं तर त्याला माहिती आहे की आपला लय होऊन जाईल तत्वामध्ये, म्हणून ते परोपरीने स्वतःला वेगळं राखायचा प्रयत्न करतं. त्याप्रमाणे अरे जो चंचळाशी ध्याईल तो सहजशी चळेल, जो निश्चळाशी बसेल तो निश्चळाची, जो निश्चळाची उपासना करेल आतमध्ये, लोकांना सांगण्यासाठी म्हणून नव्हे की आम्ही आता स्वरूपानुसंधान सोडून दुसरं काहीच करत नाही, हे टिकदार नको करू, हे आतमध्ये समजून घ्यायचं आहे की स्वरूपानुसंधान ह्याची भक्ती ह्याची ज्ञान. त्यामुळे हे ज्यांना कळलेलं आहे त्या व्यक्ती अशा प्रकारचा संघर्ष समाजामध्ये आजूबाजूला न करता आतमध्ये जर का कळलेलं आहे, स्वरूपानुसंधान ही आतमध्ये करायची प्रोसेस आहे आणि अशी प्रोसेस आहे की त्याच्यासाठी दुसरं काहीही लागत नाही. म्हणजे सगळ्यात
शॉर्टकट आहे ईश्वराच्या अनुभूतीचा तर एक भाग आहेच, आणि दुसरं म्हणजे याला कुठल्याही प्रकारची बाह्य उपाधी शरीराची लागत नाही. म्हणजे नमस्कार करायचा असेल तरीही काही लागत नाही, पण हात तरी जोडली जावी लागतात. इथे काहीही नाही. आम्ही ज्या स्थितीमध्ये आहोत, ज्या बसलेलो आहोत, उभे आहोत, चालतो आहोत, आडवे पडलेलो आहोत, म्हणजे विश्रांती घेतो आहोत, स्वरूपानं सुंदर अंतरंगामध्ये राखता येतं. आणि तो एकच मार्ग आहे की परी अंतरी शाश्वत ओळखावे. अंतरी शाश्वत ओळखावे याचा अर्थ बुद्धीने तो समजून घ्यायला पाहिजे, हा एक भाग. आणि दुसरं म्हणजे तो आमच्या आयुष्यात अनुभवायला येण्यासाठी म्हणून प्रयत्न करायला पाहिजे. कारण केवळ एक शाश्वत तत्व काय आहे हे कळलं, ते आमच्या आतमध्ये आहे हे कळलं, स्वरूपानुसंधान हा त्याचा मार्ग आहे हे कळलं, आणि स्वरूपानुसंधान म्हणजे काय तर मी आहे ही जी अस्तित्वाची जाणीव आहे तिच्याकडेच लक्ष ठेवून राहायचं आणि तिचं शुद्ध स्वरूप अनुभवायचं, त्याने ती प्रकाशित होईल. हा मार्ग कळला. आता आम्हाला कळलंच आहे. अशा प्रकारे माणूस भाबड्या समजुतीमध्ये राहतो, तसं न राहता ते कळलंय, विचारांनी कळलंय, पण ते अजून वळलेलं नाहीये. कारण ते वळण्यासाठी म्हणून अतिशय ट्रान्सफॉर्मेशन करावं लागतं स्वतःचं, आणि ते विकसित होत असतं, हळूहळू होत असतं. आणि त्याच्यासाठी म्हणून स्वतःला स्वरूपानुसंधानाला वेळ द्यावा लागतो. जसं पाण्याला थोडा वेळ गरम केल्यानंतर त्याची वाफ होऊन जाते, एक ठराविक काळामध्येच ती वाफ होऊन जाते, त्याचं काही शिल्लक उरत नाही. तसं व्यक्तिमत्व हे एक थोड्या वेळामध्ये, आम्ही आता थोडा वेळ ध्यान केलं म्हणून व्यक्तिमत्व ट्रान्सफॉर्म होत नाही. अनेक प्रकारच्या आवडी आहेत, अनेक प्रकारची आकर्षण आहेत. आम्ही ज्या वेळेला थोडा वेळ बसतो ध्यानाला त्यावेळेला थोडा वेळ आम्हाला बरं वाटतं, पण इतर वेळेचं आमचं कॅल्क्युलेशन काढलं तर मन इतक्या ठिकाणी आकर्षण घेत आहे. म्हणजे रिकामा वेळ मिळाला, समजा काहीही नाही आता करायचं, तर महिन्यात पहिल्यांदा काय करू असं वाटतं, तर ध्यान हे त्या लिस्टमध्ये कुठल्याही कितव्या नंबरवर येतं. प्रत्येकाने तपासून बघायची गोष्ट आहे की आता तुला काही नाही आहे, सगळं तुझं आम्ही विल बी टेकन केअर बाय, असं जरी का असलं तर मग फक्त ध्यान कर, नाही जमत. अनेक लिस्ट आहेत आमच्या. त्यामुळे स्वरूपानुसंधान कळलंय म्हणून आमची काय ती अंतःकरणाची सेंट्रल गोष्ट झालेली आहे की आता हेच करायचं असं नाहीये. ते परी अंतरी शाश्वत ओळखावे याचा अर्थ त्याचा अनुभव घ्यावा. लोकांसारखे चालावे याचा अर्थ लोकांना खुश करत बसून आपली मुख्य उपासना सोडूनच दिली अशा प्रकारे व्हायची गरज नाहीये, व्हायचंच नाहीये तसं. पण परी अंतरी शाश्वत ओळखावे, सत्य होऊन वर्तावे लोकांनाचे. सत्य होऊन म्हणजे स्वतःमध्ये सत्य स्वरूप अनुभवलं आणि वर्तताना मात्र लोकांसारखं, की त्यांना कुठल्याही प्रकारचं अलौकिकत्व हे मुद्दाम येऊनपणाने निदर्शनाला येणार नाही, अशा प्रकारे शांतपणे राहावं. स्वामी स्वरूपानंद हे त्याचं अत्युत्कृष्ट उदाहरण आहे की देसाईंच्या घरी त्या खोलीमध्ये राहत असताना सर्व प्रकारच्या अनुभूती आणि अंतिम अवस्था प्राप्त झालेली असताना पण शांत बसून असत. अभंग ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ रचून झालेला होता तरी तो कुठेही पब्लिश केलेला नव्हता. या रे आता हे पण माझं पण एक आहे पुस्तक म्हणून कोणालाही घरात माहिती नव्हतं. आणि ज्यावेळेला बाबा देसाई तिथे होते आणि आप्पा तू सारखा एकाच खोलीत बसून बसून कंटाळत असशील, इथे बाहेर पारायण चालतं, ते येऊन बसत जा म्हटल्यानंतर हो म्हणून दुसऱ्या दिवसापासून बाहेर येऊन बसायला लागले. आता परमहंस पदावर बसलेली व्यक्ती पण बाह्य काहीही आविष्कार नाही त्याचा. अशा प्रकारे सत्य होऊन वर्तावे लोकांनासे. ह्याच्यामधून सांगायचं हे आहे की नाना प्रकारच्या उपासना समाजामध्ये ज्या चाललेल्या आहेत आणि त्या उपासनांमध्ये आम्हाला एक सेंट्रल थीम कळलेली आहे, तिला महत्व आहे आमच्या आयुष्यात निश्चित. जर का वेळ आली तर आम्हाला ती सांगता पण आली पाहिजे, असं नाही की आम्हाला ते सांगताच येत नाही. तुम्ही स्वामी मागे एखाद्याला विचारलं होतं की तुम्ही ध्यान करता म्हणजे नक्की काय करता, कोणाचं ध्यान करतोस, तर त्याला नीट सांगता येईना, असं अपेक्षित नाहीये. माझंच ध्यान करतो मूळ स्वरूपाचं, का करतो त्याच्यामागचं लॉजिक आम्हाला माहिती असलं पाहिजे. पण तशा प्रकारची गोष्ट समोर आली आणि कोणी विचारलं तर बोलणं, नाहीतर ते डिक्लेअर करत फिरणं, ह्याच्यामधून त्या व्यक्तीला अजून ते नीटसं कळलेलं नाहीये. ज्यावेळेला माणूस अभिनिवेशामध्ये असतो की आता काहीतरी करून दाखवायचं किंवा लोकांना दाखवायचं आम्हाला काय कळलंय, त्यावेळेला बहुतेक वेळेला ते त्याला अजून समजलं नसण्याची शक्यता भरपूर असते. कारण ज्यांना ते कळलेलं असतं ते लोक शांत असतात. ते तुकाराम महाराजांनी उदाहरण दिलंय की ज्यावेळेला तूप कढत असतं त्यावेळेला ते तूप कच्चं असतं तोपर्यंत ते कडकडत असतं, ज्यावेळेला ते एकदम पाण्याचा अंश पूर्णतः निघून जातो त्यावेळेला ते शांत होऊन जातं. म्हणून आमचं तूप जरी कडकडत असलं
तरी हे भान ठेवायला पाहिजे की कुठे बोलायचं आणि कुठे शांत राहायचं. ते अटल बिहारी वाजपेयींना मागे एकाने म्हटलं होतं की ते खूप त्यांची भाषणं किंवा वक्तृत्व हे अतिशय ॲप्रिसिएट व्हायचं आणि खूप ते पॉज घ्यायचे बोलण्यामध्ये. म्हणून तिथल्या एका त्यावेळच्याच संसदेमध्ये असणाऱ्या एका म्हणजे लोक जसे टोपण नावं ठेवतात ना, तर ह्या नेत्यांना पण ठेवतात. हे मी तिथल्या याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की वाजपेयी बोलताना प्रभावी पॉजेस घ्यायचे, म्हणजे त्यांचे पॉजेस पण प्रभावी असायचे. म्हणून लोकांनी त्यांना वाजपेयीऐवजी पॉजपेयी असं नाव ठेवलं. तर त्यांना एकाने असं विचारलं होतं की तुमच्यासारखं छान बोलायचं मला शिकायचं आहे. तर त्यांनी असं म्हटलं की छान बोलण्याचं शिकण्यापेक्षा माझ्याकडून कधी बोलायचं नाही हे शिक. असं म्हटलं. तर सांगायचं हे आहे की ज्या ज्ञानी व्यक्ती आहेत त्यांना आतमध्ये ज्यावेळेला तत्व समजलेलं असतं त्यावेळेला ते समोरच्या व्यक्तीला ते पुरेशी स्पेस देत असतात. याची प्रगती भरकन आता घडवूनच आणीन अशा प्रकारचा अभिनिवेश त्यांच्यामध्ये नसतो. शिष्यांच्या बाबतीत पण नसतो गुरूंचा, की तत्व सांगत राहणं, मुख्य मार्गावर आणत राहणं, पण त्याची प्रगती तो फूल जे आहे ते मागे स्वामींनी खूप छान उदाहरण दिलं होतं की त्या ककूनमध्ये ज्यावेळेला तो सुरवंट शिरतो आणि त्याच्यानंतर त्याचं फुलपाखरू होतं, तर ते फुलपाखरू होताना ते कवच ब्रेक करून त्याला बाहेर यायला लागतं. ते पंख जसे फुलत जातात आणि जर का आता ते ब्रेक करत असताना त्याला खूप संघर्ष करायला लागतो, आतमधून ताकद लावून ते ब्रेक करून बाहेर येतं. आणि तसं होत असताना आता त्याचे ते कष्ट सहन न होऊन अरे याला आता बाहेर यायला मदत केली पाहिजे, म्हणून जर का आपण बाहेरून ते ककून मोकळा करून दिला, आता तू ये बाहेर, तर प्रॉब्लेम असा होतो की त्याच्या बॉडीमध्ये जे फ्लुइड निर्माण झालेलं असतं ते फ्लुइड आतमध्ये आधी सेंट्रलाइज असतं आणि ज्यावेळेला तो संघर्ष करून ते ककून ब्रेक करत असतो त्यावेळेला त्याच्या प्रयत्नांमुळे ते फ्लुइड त्या पंखांमध्ये सर्क्युलेट होतं आणि त्यामुळे पंखांमध्ये ताकद येते आणि तो ब्रेक करतो. त्यामुळे जो संघर्ष आहे त्याचा विकास होण्यामधला तो आवश्यक आहे त्या फुलपाखरासाठी, त्याचं पुढे आयुष्य जगण्यासाठी. तुम्ही ते बाहेरूनच ब्रेक करून टाकलं तर ते सगळं फ्लुइड मध्येच राहतं, त्या पंखांमध्ये ताकद येत नाही, मग ते फुलपाखरू म्हणून जगत पण नाही. म्हणून त्या व्यक्तीच्या एकूण ट्रान्सफॉर्मेशनची घाई संतांना नसते की आता ह्याचं झालंच पाहिजे जन्मात, होईल कधी व्हायचं तेव्हा, पण नीट मॅच्युअर होऊन ते व्हायला पाहिजे. गोंदवलेकर महाराज असं म्हणत असत की परमार्थामध्ये पुढचं मिळवण्यापेक्षा मिळालेलं राखणं हे जास्ती कठीण आहे. कारण मला मिळालं या भावनेमध्ये अहंकार खाली खेचून आणतो आणि तशा प्रकारच्या भूमिकेमध्ये न राहता आतमध्ये स्वतःला तत्वस्वरूप कळल्यानंतर त्या मार्गावर चालतो आहे. पण ही निश्चिती मात्र स्वतःपुरती स्वतः ठेवायला लागते की माझी साधना ही मध्यवर्ती मार्गावर नीट होते आहे की नाही, तर लोकरीतीप्रमाणे चालायच्या नादामध्ये आमची वैयक्तिक उपासना हरवून जायची शक्यता असते. तसं मात्र न होता कोणालाही एक तो अभंग आहे की स्वतः शाणं होऊन बहुतेक संत जोखामेळ्यांचा आहे. त्याचा भाव असा आहे की स्वतः शाणं होऊन लोकांना सांगण्याच्या भानगडीत पडू नये असं त्यांनी म्हटलं. हे सगळ्यात छान की कोणाला सांगण्याच्या भानगडीत पडलं की अनेक प्रकारच्या गोष्टी येऊन अंगाला चिकटत असतात. म्हणून एक लोकशिक्षण हा जरी संतांच्या एकूण कार्याचा भाग असला तरी ते लोकशिक्षणामध्ये आपण मुख्यतः शहाणं होणं आणि त्याच्यानंतर वेळ प्रसंग आल्यास, कोणाला सांगायची वेळ आल्यास ते आमचं पक्क असलं पाहिजे आतमध्ये, स्वाध्यायाच्या अंगाने पण साधनेच्या अंगाने पण. आणि स्वाध्यायाचा पण जो उपयोग आहे तो आमची साधना अजून सूक्ष्म जाण्यासाठी म्हणून आहे. हा मुख्य भाग न विसरता प्रकृतीसारखे चालावे, म्हणजे सगळ्यांसारखंच वागावं, पण आतमध्ये शाश्वत तत्व ओळखावं, संघर्ष कुठल्याही प्रकारे करू नये. अशा प्रकारे समर्थ या साधकाला जो दासबोध समजून घेतो आहे त्याला मुख्य मार्ग पण सांगता आहेत. समर्थांचं एकूण कार्य हा ज्याप्रमाणे अध्यात्म हे सूक्ष्मामध्ये विशद करून देणं आहे त्याप्रमाणे समाजाला शिकवणं पण आहे. कारण अध्यात्म कळलं, तो विचार कळला तरी त्याच्या अनुभूतीला काही काळ जात असतो आणि त्याच्यामधून ती व्यक्ती विकसित होत असताना समाजामध्ये विकसित होत असते आणि समाज विकसित होण्यासाठी म्हणून त्या व्यक्तीला एकूण सर्व प्रकारचे गुण अंतःकरणात असावेत, सहनशीलता असावी, समजूतदारपणा असावा, लोकरीतीप्रमाणे वागता पण यायला पाहिजे. या सगळ्या गोष्टींचा विकास करून ती व्यक्ती पूर्णत्वाला जावी सर्व प्रकारे. हा एकूण दासबोधाचा जो उद्देश आहे त्याच्यामध्ये त्यांनी म्हटले की
लोकांना शहाणे करून सोडावं सर्व प्रकारे. तर तो शहाणं करण्याचा हा भाग आहे की अनेक प्रकारच्या उपासना चालतात, त्याच्यामधलं सार शोधून घ्यावं. त्या उपासनांमागे पण काही ना काही लॉजिक असू शकतं. ते लॉजिक जर का लागत असेल तर समजून घ्यावं, नसेल तर लोकविपरीत वागू नये, आपली उपासना सांभाळावी. अशा प्रकारे वागणं हे या एकूण समासामध्ये जे सांगायचं आहे तो हा सगळा भाग आहे. चत्वार देव म्हणजे 4 प्रकारच्या उपासना मुख्यतः, आणि त्याच्यामधली मध्यवर्ती उपासना म्हणजे स्वरूपानुसंधान. ते कशा प्रकारे करावं हे या समासामध्ये जे सांगितलं आहे त्याच्या आधारे थोडंसं जे बोलणं झालं समर्थांच्या चरणी अर्पण करून आजचा स्वाध्याय संपतो. हरिओम तत्सत. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. उपासनेला दृढ चाल व्हावे, भूदेव संतांचे सदा नमावे. सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ.